आमदार प्रवीण दरेकर साहेबांच्या विधानसभेतून आलेलो आहोत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय नेते आहेत आणि ते आज राजीनामा देत आहेत याचं शल्य आमच्या मनात आहे आणि आमच्या नेत्याने राजीनामा देऊ नये। आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं साहेब राजीनामा देऊ नका, विधानसभा आपलीच आहे आणि साहेब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होणार। आम्ही सगळे महाराष्ट्राचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो। जय सो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतः चर्चा करतायत, त्यांचं म्हणणे फडणवीसांचं की मी वरिष्ठांशी बोलेन आणि मग निर्णय घेईन। नक्कीच आम्ही त्याच मताशी सहमत आहोत। आमच्या नेत्यांवरती आम्हाला विश्वास आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष पवार साहेब, आशिष शेलार साहेब असतील किंवा आमचे इतर वरिष्ठ सगळे नेते असतील, आमचे आमदार प्रवीण दरेकर साहेब असतील, सगळे नेते त्यांना समजावतील। पण एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे। देवेंद्रजींनी महाराष्ट्रासाठी काय केलंय हे आम्ही पाहिलेलं आहे आणि आमच्या नेत्याने राजीनामा द्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही, अजिबात नाही। जर पराभवाची जबाबदारी जर देवेंद्रजींनी घेतली असेल तर देवेंद्रजींच्या पराभवामध्ये प्रत्येक कार्यकर्ता म्हणून आमचीही ती नैतिक जबाबदारी असं आम्हाला वाटतं आणि जो काय पराभव झालाय देवेंद्रजींना आम्ही राजीनामा देऊच देणार नाही। देवेंद्रजी राजीनामा देणारच नाहीत, आम्ही त्यांना देऊच देणार नाही। देवेंद्रजी हा महाराष्ट्राचा हा नेता आहे, मोठा नेता आहे आणि देवेंद्रजींनी राजीनामा देऊ नये याच्यासाठी आम्ही आलोय, आम्ही त्यांचं समर्थन करण्यासाठी आलोय। देवेंद्र जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र का नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस कैसा हो। महाराष्ट्र का नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस कैसा हो। देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी करत कार्यकर्ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्याबाहेर जमलेले आहेत। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे। फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला पार्श्वभूमी होती अर्थातच लोकसभा निवडणुकांचे जे निकाल आले आहेत त्याची या संपूर्ण पराभवाची जबाबदारी मी घेतो आणि मला आता पक्षाच्या संघटनेत काम करायचं आहे, त्यामुळे आता मंत्रिमंडळातून मी बाहेर पडू इच्छितो अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती। पण त्यांच्या याच भूमिकेला विरोध करतायत कार्यकर्ते। देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर अजूनही ठाम आहे। काही वेळापूर्वी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता, पण फडणवीस हे राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळतंय। पण त्यांची मंत्रिणी करण्याचा प्रयत्न पक्षामधले काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते सुद्धा करतायत। तर दुसरीकडे दिल्लीमध्ये महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत। इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होते आहे। मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक आहे। अखिलेश यादव आणि इंडिया आघाडीतले सर्व प्रमुख नेते, शरद पवार आता दृश्यांमध्ये दिसतात, त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आहेत, सर्व प्रमुख नेते या बैठकीत असणार आहेत। अरविंद सावंत सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडनं या बैठकीत उपस्थित असतील। इंडिया आघाडीची पुढची रणनीती काय असावी या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। नाना पटोले यांनी दावा केलाय की आम्ही सरकार स्थापनेचा दावा सुद्धा करणार आहोत।